नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7चा चॅप्टर नंबर 13 पायथागोरस थेरम. त्याचा प्रॅक्टिस सेट आहे 48. त्याचा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे इन अ फिगर बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता खाली काही फिगर दिले आहेत. फर्स्ट फिगर आहे LMN. हा राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. त्याच्यात LM जी आहे ती 7 सेंटीमीटर दिली आहे, MN जी दिली आहे ती 24 सेंटीमीटर दिली आहे आणि LN जी दिली आहे ते एक्स म्हणून दिलेली आहे. आता आपण याच्यासाठी पायथागोरस थेरम वापरून आणि प्रत्येक जे राईट अँगल ट्रायंगल दिलेले आहेत आपल्याला ते फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे, चला तर मग आपण आता फर्स्ट बघूया. बघा, फर्स्ट ट्रायंगल आहे LMN. त्याचा लेंथ आपण आधी पायथागोरस थेरमनुसार घेऊया. LN हा जो आहे तो हायपोटेनियस आहे, इक्वल्स टू LM म्हणजे पहिली बाजू अधिक दुसरी बाजू, फर्स्ट साईड प्लस सेकंड साईड. हे झालं पायथागोरस थेरमनुसार आपण हे मांडून घेतलं आहे. आपल्याला आता LNची जी साईड आहे ती माहिती नाही आहे म्हणून तिथे एक्स दिलेला आहे, एक्स स्क्वेअर घेऊया. LMची जे लेंथ आहे ती 7 दिलेली आहे, 7 स्क्वेअर प्लस 24 ही MNची लेंथ दिलेली आहे, त्याचा स्क्वेअर येईल. ओके, मग एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 7 स्क्वेअर किती येतो, 7 7 जार 49 प्लस 24 इंटू 24 केल्यानंतर 576 येतात. ठीक आहे, मग यांची प्लस केल्यानंतर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू येते 625. ओके, आता हा स्क्वेअर आहे आणि याचा आपल्याला रूट काढायचा आहे. ठीक आहे, तर मग इथे एक्स इक्वल्स टू अंडर रूट 625. तर याचा रूट निघतो, तो येतो देअर फॉर एक्स इक्वल्स टू 25. म्हणून याची लेंथ किती आली, LN इज इक्वल्स टू 25 ही इतकी येते. ठीक आहे, सेकंड आहे ट्रायंगल PQR. त्याचं घेऊया. R आहे इथे, PR स्क्वेअर इज इक्वल्स टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर आहे. इथे तर 41 स्क्वेअर इक्वल्स टू 9 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आता इथे काय आहे, एका येताना ते मायनस होईल म्हणून काय होईल, 1681 मायनस 81. मग 1681 मधून 81 गेल्यावर इथे व्हॅल्यू येते 1600. ठीक आहे, मग याचा रूट काढायचा, याचा स्क्वेअर कॅन्सल होईल तर इथे येईल 1600. त्याचा रूट येतो देअर फॉर एक्स इक्वल्स टू 40. ठीक आहे, कळलं. थर्ड आहे EDP ट्रायंगल EDP. तर त्याचा आन्सर येईल इथे EF स्क्वेअर इक्वल टू DE स्क्वेअर प्लस DF स्क्वेअर. इथे 17 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. ओके, 289 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 64. ठीक आहे, आता आपल्याला हा फाइंड आउट करायचा म्हणून हा इकडे घेऊया, हा प्लस आहे इकडे जाताना तो मायनस होईल, 289 मायनस 64. मग एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 225 येतो. याचा स्क्वेअर कॅन्सल होईल, याचा हा अंडर रूटमध्ये जाईल म्हणून देअर फॉर एक्सची किंमत येते 15. ओके, समजलं. आता इथे सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. इन द राईट अँगल ट्रायंगल PQR, अँगल P इज इक्वल्स टू 90 डिग्री इफ लेंथ PQ इज इक्वल्स टू 24 सेंटीमीटर अँड लेंथ PR इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट QR. तर हे बघा, PQ दिली आहे 24 सेंटीमीटर, अँगल P जो आहे तो 90 डिग्री दिलेला आहे आपल्याला. इथे PR जे आहे ते इथे 10 सेंटीमीटर दिली आहे. हे जे QR आपला हायपोटेनियस आहे त्याची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग इथे घेऊया आपण आन्सरमध्ये अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. QR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. ओके, मग इथे येतात 24 स्क्वेअर प्लस इथे 10 स्क्वेअर येतो. मग इथे 24चा येतो 576 प्लस 10चा येतो 100. इथे येतात 676. QR
आर स्क्वेअर. ओके, देअरफॉर क्यू आर इज इक्वल्स टू 26 सेंटीमीटर. याचा रूट निघतो, याचा स्क्वेअर कॅन्सल होऊन जातो. ठीक आहे, समजलं सर्वांना. आता हे चॅप्टर सॉल्व करत असताना काय करावं लागेल, तुम्हाला सर्वांचे स्क्वेअर किंवा रूट माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, आता 3rd नंबरचं चॅप्टर आहे. इन अ राईट अँगल ट्रायंगल LMN, अँगल M इज इक्वल्स टू 90 डिग्री इफ लेंथ इज LM इज 12 सेंटीमीटर अँड लेंथ LN इज इक्वल्स टू 20 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट MN. आता बघा, ही आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे. त्याची LM आहे ते 12 सेंटीमीटर आहे, LN जे आहे ते 20 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला LMNची जी सेगमेंट आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर इथे घेऊया आन्सर. अकॉर्डिंग टू पायथागोरस, LN square is equals to LM square plus MN square. आता LN चे आहे 20 स्क्वेअर येते इज इक्वल्स टू इथे 12 स्क्वेअर येईल प्लस MN आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर तो का आपण याचा स्क्वेअर येतो 420चा, 12चा येतो 144 प्लस MN स्क्वेअर. आता आपल्याला हा फाइंड आउट करायचा. हा आपण काय करूया, या साईडला घेऊया. MN स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येईल, मग हे 400 इथे प्लस आहे, तिथे त्यांना मायनस 144 मायनस होईल. मग इथे MN स्क्वेअर इज इक्वल्स टू 256 आन्सर येणार आहे इथे. देअरफॉर MN स्क्वेअर इज इक्वल्स टू, हा रूटमध्ये जाईल 256. तर मग याचा स्क्वेअर कॅन्सल होईल आणि याचा रूट निघणार आहे MN इज इक्वल्स टू 16 सेंटीमीटर. ठीक आहे, समजलं सर्वांना. बघा 4 नंबरचा आहे. द टॉप ऑफ लॅडर ऑफ लेंथ 15 मीटर रीच अ विंडो 9 मीटर अबव द ग्राउंड. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ द वॉल अँड दॅट ऑफ द लॅडर. तर ही डायग्राम त्याची ड्रॉ केली आहे मी PQR. तर त्याचा ग्राउंडपासून असणारा डिस्टन्स हा PQ 9 सेंटीमीटर दिलेला आहे आणि PR हा 15 सेंटीमीटर. मग आपल्याला QRची लेंथ इथे फाइंड आउट करायची आहे. मग इथे घेऊया आपण आन्सर. इथे येईल PR इज लेंथ ऑफ लॅडर. PR ही काय घेतलेली आपण, लेंथ घेतली आहे लॅडरची. PQ इज लेंथ ऑफ विंडो अबाव ग्राउंड. ओके, आता अकॉर्डिंग टू पायथागोरस, ठीक आहे, PR स्क्वेअर इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. ओके, PR आहे 15 स्क्वेअर इज इक्वल्स टू 9 स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. 225 इज इक्वल्स टू 81 प्लस QR स्क्वेअर. देअरफॉर QR square is equals to 225 minus 81. QR square is equals to 144. Therefore QR is equals to 12 मीटर. ठीक आहे, याचा रूट स्क्वेअर कॅन्सल होतो आणि याचा रूट निघेल म्हणजे इथे येईल QR स्क्वेअर. ठीक आहे, मग याचा रूट येतो 12 म्हणून QRची किती लेंथ येते 12 मीटर. ओके, तर इथे फायनल आन्सर येणार आहे. द डिस्टन्स बिटवीन
the base of the wall and that of ladder is 12 सेंटीमीटर मीटरमध्ये सॉरी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि यामागली प्रॅक्टिस चेकची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा. थँक्यू.